फर्स्ट टॉपिक मॅथमॅटिकल लॉजिक. तर्कशास्त्र, शुद्ध मराठीमध्ये त्याला तर्कशास्त्र असं म्हणतात. मॅथ्स मधलं लॉजिक आहे हे. फर्स्ट कन्सेप्ट त्याच्यातली आहे ती आहे स्टेटमेंट. स्टेटमेंटची डेफिनेशन बघा. A statement is a declarative sentence. Declarative or assertive sentence. तर हे जे डिक्लेरेटिव्ह आहे हे जरा समजून घ्या पहिल्यांदा. डिक्लेरेटिव्ह याचा अर्थ त्या स्टेटमेंटमधून, त्या वाक्यामधून तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन सांगितली जाईल. सो इट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स ऑर असर्टिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. एक तर ते ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. पण ते ट्रू पण आहे आणि फॉल्स पण आहे, एकाच वेळेला दोन्ही शक्य नाही. याचा अर्थ ती इन्फॉर्मेशन अतिशय क्लिअरली तुम्हाला दिली पाहिजे. आता इथे एक एक्झाम्पल आहे बघा, सन रायझेस इन द ईस्ट. याच्यामध्ये एक इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे आणि जी इन्फॉर्मेशन अगदी ट्रू आहे. मग हे त्याच्यामध्ये परत गोंधळ होता कामा नये की ते ट्रू आहे का फॉल्स आहे. ट्रू पण आहे, फॉल्स पण आहे असं नाही चालणार. इट मस्ट बी आयदर ट्रू ऑर फॉल्स. Now these statements they are denoted by the letters small p, small q, r, s. इथपर्यंत आपण ते यूज करणार आहे. ते नोटेशन आपण त्या ठिकाणी वापरणार आहे. समजा हे जर सन रायझेस इन द ईस्ट असेल तर ते आपण नंतर असं पण लिहिणार आहे, सन रायझेस इन द ईस्ट. मग ह्या स्टेटमेंटला डिनोट करण्यासाठी असं नोटेशन आपण यूज करणार आहे. त्यानंतरचा पॉइंट आहे ट्रूथ व्हॅल्यू ऑफ ए स्टेटमेंट. इच स्टेटमेंट इज आयदर ट्रू ऑर फॉल्स. प्रत्येक स्टेटमेंट हे एकतर ट्रू असतं किंवा फॉल्स असतं. इफ ए स्टेटमेंट इज ट्रू देन इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज कॅपिटल टी. जर ते ट्रू असेल तर कॅपिटल टी आहे, जर ते फॉल्स असेल तर कॅपिटल एफ. असं त्याला नोटेशन वापरायचं आहे. तेव्हा ही नोटेशन्स लक्षात ठेवा. पूर्ण टॉपिक मध्ये आपल्याला जास्तीत जास्त हेच यूज करायचं आहे. आता काही बाकीचे एक्झाम्पल्स बघा. सन रायझेस इन द ईस्ट हे ट्रू स्टेटमेंट आहे, त्याच्या पुढे कॅपिटल टी लिहून टाकायचं. 5 इंटू 2 इक्वल टू 11 सांगितलं. 5 इंटू 2 10 येते, त्यामुळे हे फॉल्स आहे. एव्हरी ट्रायंगल हॅज 3 साइड्स, हे बरोबर आहे, हे पण ट्रू येणार. या पद्धतीनं तुम्हाला वेगवेगळी स्टेटमेंट्स ही बघावी लागतील. त्याच्यानंतरचे स्टेटमेंट्स बघा. मुंबई इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र, बरोबर आहे, हे ट्रू स्टेटमेंट आहे. ह्याला कसं बदल करतात बघा. काही वेळा असं लिहितात की दिल्ली इज द कॅपिटल ऑफ महाराष्ट्र. आपण गडबडीत ट्रू करून जातो त्याला, बरोबर आहे असं आपण त्याचं उत्तर लिहितो. त्यामुळे वाचताना थोडंसं काळजीपूर्वक वाचा. काही वेळेला मुंबई इज द कॅपिटल ऑफ इंडिया लिहितात, त्यामुळे जरा काळजीपूर्वक फक्त बघा. एव्हरी इक्विलॅटरल ट्रायंगल इज अन इक्विअँग्युलर ट्रायंगल, बरोबर आहे हे पण स्टेटमेंट. ए नॅचरल नंबर इज अन इंटिजर, हे पण करेक्ट आहे. त्यानंतर हे एक वेगळी कॅटेगरी येतं बघा. हा एवढा सगळा ग्रुपच पूर्ण. याच्यामध्ये बघा काय म्हटलंय, प्लीज गिव्ह युअर पेन, व्हॉट इज युअर नेम, व्हॉट ए ब्युटिफुल प्लेस इट इज, हाऊ आर यू, डू यू लाईक टू प्ले टेनिस, ओपन द विंडो, लेट अस गो फॉर टी, सिट डाऊन. ह्या पद्धतीने सांगितल्यात. म्हणजे काही ठिकाणी काही कमांड्स दिलेल्या आहेत, ऑर्डर्स दिलेल्या आहेत. काही ठिकाणी प्लीज म्हटले म्हणजे रिक्वेस्ट सुद्धा केलेल्या आहेत. काही प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे इंटेरोगेटिव्ह आहेत. त्यानंतर एक्सक्लेमेटरी काय काय आहेत. त्यामुळे हे या प्रकारचे जे काही वाक्य असतील हे ट्रू आहेत का फॉल्स आहे हे आपण ठरवू शकत नाही. त्यामुळे ह्यांना डायरेक्ट स्टेटमेंट या कॅटेगरी मधून बाहेरच काढलेलं आहे. सच अ टाइप ऑफ सेंटेन्सेस दीज आर नॉट द स्टेटमेंट्स. त्यामुळे अशा प्रकारचं जरी एखादं एक्झाम्पल आलं तरी आपल्याला सांगता आलं पाहिजे की हे स्टेटमेंट नाहीये. हे कुठल्या प्रकारातले आहेत त्यांची नावं या ठिकाणी दिलेली आहेत. दीज आर नॉट द स्टेटमेंट्स. आता इथं पुढचा आणखीन एक प्रकार बघा, 3x अपॉन 2.
-9 इक्वल टू 0 हे असं दिलेलं आहे. आता ह्या इक्वेशन मध्ये एक्स ची व्हॅल्यू काय आहे हे जर त्यांनी दिलेलं नसेल तर आपण ठरवू शकत नाहीये की हे स्टेटमेंट ट्रू आहे का फॉल्स आहे. म्हणजे इथे इक्वेशन मला सोडवता येईल. जर समजा मी हे सोडवायचं ठरवलं तर हे असेल पहिल्यांदा, म्हणजेच 3x इक्वल टू 18 येणार, म्हणजे x इक्वल टू 6 येणार. आपल्याला काही इक्वेशन सोडवण्यासाठी दिलेलं नाहीये, हे आपण लॉजिक मध्ये आहे. त्यांनी नुसतं एवढंच दिलंय. याच्यामध्ये जर त्यांनी असं मेन्शन केलं असतं हिअर एक्स इक्वल टू 6 तर मी म्हणू शकलो असतो की हे ट्रू आहे. बघा लक्षात येते का. मात्र इतर कोणत्या व्हॅल्यूज असतील तर ते फॉल्स होणार. म्हणजे आपण हे मुळात स्टेटमेंट आहे किंवा नाही हेच आपण ठरवू शकत नाही. पण हे या कुठल्याही कॅटेगरी मधलं बसत नाही. इंटरोगेटिव्ह नाही आहे, एक्सक्लेमेटरी नाही आहे, कमांड नाही आहे, सजेशन्स नाही आहेत, रिक्वेस्ट नाही आहे. त्यामुळं ही एक त्यांनी वेगळी कॅटेगरी त्यांनी क्रिएट केलेली आहे. त्याला काय म्हणतात, ओपन सेंटेन्स असं म्हणतात त्याला. ओपन सेंटेन्स किंवा ओपन स्टेटमेंट सुद्धा काय काय जण म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये ते ट्रू आहे का फॉल्स आहे हे ठरवता येत नाही. त्यामुळं नॉट अ स्टेटमेंट जसं तुम्ही इथं लिहिताय तसं तुम्हाला अशा प्रकारच्या उदाहरणांमध्ये ओपन स्टेटमेंट किंवा ओपन सेंटेन्स असं सुद्धा लिहावं लागेल. आता बघा, ही इज अ टॉल. तर ही कोण आहे त्याशिवाय आपण तर काही सांगू शकत नाही ते टॉल आहे का डॉर्फ आहे, काहीच सांगू शकत नाही. मॅथमॅटिक्स इज अन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. आता मी म्हणेन की मॅथमॅटिक्स इंटरेस्टिंग आहे, प्रत्येक जण म्हणतील का? त्यामुळे ह्याच्याबद्दल सुद्धा ट्रू फॉल्स नाही ठरवू शकत. इट इज अ ब्लॅक इन कलर. कुठला कलर, कशाचा कलर, काहीच माहिती नाही आपल्याला या ठिकाणी. त्यामुळे इथं तुम्हाला ही सगळी कॅटेगरी कशामध्ये टाकावी लागेल, ओपन सेंटेन्स किंवा ओपन स्टेटमेंट असं त्या ठिकाणी त्याला कन्सिडर करावं लागेल. नेक्स्ट पॉइंट आहे लॉजिकल कनेक्टिव्ह आणि सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट्स. लॉजिकल कनेक्टिव्ह कुणाला म्हटलंय? द वर्ड्स ऑर फ्रेजेस विच आर युज्ड टू कनेक्ट टू स्टेटमेंट्स. दोन स्टेटमेंट्सना कनेक्ट करण्यासाठी जे काही वर्ड्स किंवा फ्रेजेस वापरले जातील त्यांना काय म्हणायचं आहे? लॉजिकल कनेक्टिव्ह म्हणायचं आहे. आपण या टॉपिकमध्ये जे लॉजिकल कनेक्टिव्ह स्टडी करणार आहे ते आहे अँड, ऑर, इफ देन, इफ अँड ओनली इफ अँड नॉट. असे 5 प्रकारचे लॉजिकल कनेक्टिव्ह आपल्याला या प्रकरणामध्ये बघायचे आहेत. तर सिंपल अँड कंपाऊंड स्टेटमेंट्स याचं बघा काय प्रकार आहे ते. A statement which cannot be split further into two or more statements is called a simple statement. जे स्टेटमेंट तुम्ही डिव्हाइड करून, स्प्लिट करून, त्याचे 2-3 भाग करून कुठल्याही प्रकारची अर्थपूर्ण माहिती त्याच्यापासून मिळत नाही त्याला सिंपल स्टेटमेंट असं म्हणतात. म्हणजे ते सिंपल स्टेटमेंट पूर्ण असेल तरच तुम्हाला काहीतरी इन्फॉर्मेशन प्रॉपरली मिळते. If a statement is the combination of two or more simple statements, दोन किंवा दोन पेक्षा जास्त स्टेटमेंट्सना एकत्र करून त्यांचं कॉम्बिनेशन करून जर एक नवीन स्टेटमेंट तयार केलं तर त्याला काय म्हणतात? तर कंपाऊंड स्टेटमेंट असं म्हणतात. त्या कंपाऊंड स्टेटमेंटचे तुम्ही 2 भाग, 3 भाग जसं स्टेटमेंट असेल त्यानुसार तुम्ही तयार करू शकता. आता बघा, हे एक स्टेटमेंट आहे, 3 इज ए प्राईम अँड 4 इज अन इव्हन नंबर. मग याच्यातलं जर मी अँड काढून टाकलं तर 3 इज अ प्राईम नंबर, 4 इज अन इव्हन नंबर. अशा पद्धतीनं तयार होऊ शकतं. 3 अँड 5 आर ट्विन प्राईम्स हे सिंपल स्टेटमेंट आहे. याच्यातनं परत 2 भाग होत नाहीत. कसं तयार करणार? 3 आर ट्विन प्राईम्स कसं म्हणणार त्याला? त्यामुळे हे सिंपल स्टेटमेंट आहे, हे कंपाऊंड स्टेटमेंट आहे. याच्यामधले 2 वेगवेगळे भाग मी एकत्र करू शकतो आणि त्यांच्यापासून मी वेगवेगळी 2 स्टेटमेंट्स सुद्धा सेपरेट सेपरेट लिहू शकतो. त्यामुळे सिंपल स्टेटमेंट, कंपाऊंड स्टेटमेंट हे पहिल्यांदा लक्षात घ्या. 2 किंवा 2 पेक्षा जास्त सिंपल स्टेटमेंट्सना एकत्र करून कंपाऊंड स्टेटमेंट तयार करण्यासाठी जे वर्ड्स किंवा फ्रेजेस वापरले जातात त्यांना म्हणतात लॉजिकल कनेक्टिव्ह. त्यामुळे हा या प्रकरणातला महत्वाचा सेक्शन आहे.
याच्यावरतीच बऱ्यापैकी सगळं प्रकरण डिपेंडंट असेल. आता हे लॉजिकल कनेक्टिव्ह आपण एक 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 बघूया. पहिलं लॉजिकल कनेक्टिव्ह आहे कंजंक्शन. काय असते कंजंक्शन बघा. इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाइंड युझिंग द कनेक्टिव्ह अँड. दोन स्टेटमेंट्सला कनेक्ट करण्यासाठी कनेक्टिव्ह कुठलं वापरायचं आहे? अँड वापरायचं आहे. देन इट इज कॉल्ड ॲज अ कंजंक्शन. तयार होणाऱ्या स्टेटमेंटला कंजंक्शन असं म्हणतात. समजा हे दोन स्टेटमेंट्स आहेत पी आणि क्यू. यांच्यामध्ये कंजंक्शन वापरायचं आहे. त्याच्यासाठी जो सिम्बॉल आहे तो सिम्बॉल असा आहे. त्याचा उच्चार काय करणार आपण? पी अँड क्यू. समजा आर आणि एस असे दोन स्टेटमेंट आहेत. आर अँड एस असं लिहू शकताय. मग याला रीड करताना पी अँड क्यू म्हटलं तरी चालते. पी कंजंक्शन क्यू असं म्हटलं तरी चालते. फक्त आता याचं बेसिक लक्षात ठेवा. द कंजंक्शन पी अँड क्यू इज सेड टू बी ट्रू इफ अँड ओनली इफ बोथ पी अँड क्यू आर ट्रू. जर दोन्ही ट्रू असतील तरच हे ट्रू असतं. हे महत्वाचं लक्षात ठेवा. आता आपल्याला हे कनेक्टिव्ह यूज करण्यासाठी दोन स्टेटमेंट्स इथं लागणार आहेत. आता कुठलंही स्टेटमेंट काय असू शकतं? एक तर ते ट्रू असू शकतं किंवा फॉल्स असू शकतं. या दोन पॉसिबिलिटीज आहेत. मग या दोन पॉसिबिलिटीज म्हणून मी इथं टू लिहितोय. आता जे नंबर ऑफ स्टेटमेंट्स आहेत ते तुम्ही इथं त्यांच्या घातांकामध्ये मांडायचे. म्हणजे एकूण स्टेटमेंट किती आहेत त्यावरून काय काय पॉसिबिलिटीज असू शकतात, किती पॉसिबिलिटीज असू शकतात, तर त्या एवढ्या पॉसिबिलिटीज असू शकतात. 2n, वेअर n डिनोट्स द नंबर ऑफ स्टेटमेंट्स. आता जर मी इथं पी आणि क्यू हे दोनच स्टेटमेंट जर घेतले तर मला इथं पॉसिबिलिटीज किती मिळतील? 2 म्हणजे 4 पॉसिबिलिटीज मिळतील. उद्या जर समजा मी 3 स्टेटमेंट घेतले तर 2 चा क्यूब 2 दॅट इज इक्वल टू 8. एवढे स्टेटमेंट्स तुम्हाला, एवढ्या पॉसिबिलिटीज तुम्हाला त्या ठिकाणी तयार कराव्या लागतील. आता ज्या वेळेला 2 म्हणजे दोनच पॉसिबिलिटीज आहेत, म्हणजे 2 म्हणजे 4 पॉसिबिलिटीज आहेत, स्टेटमेंट दोन आहेत, तर काय काय पॉसिबिलिटीज असू शकतात? दोन्ही स्टेटमेंट ट्रू असू शकतात, दोन्ही फॉल्स असू शकतात, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स, पहिलं फॉल्स दुसरं ट्रू. ह्याच्यापेक्षा वेगळं काय असू शकत नाही. फक्त आता आपण हे जे म्हणतोय हे प्रॉपरली आपल्याला एकत्र मांडता आलं पाहिजे. याच्यासाठी काय करायचंय बघा. त्याच्यासाठी एक छोटंसं टेबल तयार करायचं आहे. स्टेटमेंट पी, स्टेटमेंट क्यू आणि या ठिकाणी पी अँड क्यू. याच्यामध्ये तो अँड ऑपरेटर आपण वापरणार आहे. मग एकूण पॉसिबिलिटीज किती आहेत ते आत्ताच आपण सांगितलं. 4 पॉसिबिलिटीज आहेत. त्याच्यामध्ये दिसणार आहे काय तुम्हाला? ट्रू आणि फॉल्सच दिसणार आहे. मग ते लिहायचं कसं बघा. क्यू हा जो राईट साइडचा जो काही कॉलम आहे हा नंतर आपण भरणार आहे. आता पी आणि क्यू मध्ये इथं अल्टरनेट ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स हे असं लिहायचं आहे. आणि त्याच्या अलीकडच्या कॉलम मध्ये म्हणजे पीच्या कॉलम मध्ये 2 वेळा ट्रू लिहायचं आणि 2 वेळा फॉल्स लिहायचं. हे असं दिसतंय. म्हणजे ह्या 4 पॉसिबिलिटीज प्रॉपर सिक्वेन्सनं तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील. आता याचं शेवटचं स्टेटमेंट बघा कसं सांगितलंय. द कंजंक्शन पी अँड क्यू इज सेड टू बी ट्रू इफ अँड ओनली इफ बोथ पी अँड क्यू आर ट्रू. याचा अर्थ हे जर दोन्ही ट्रू असतील तरच ह्याचा रिझल्ट ट्रू येतो. हे लक्षात घ्या. मग जर एक ट्रू आहे दुसरं फॉल्स आहे तर याचं फॉल्स येणार. पहिलं फॉल्स दुसरं ट्रू तरी पण हे फॉल्सच येणार. दोन्ही फॉल्स हे फॉल्सच येणार. मग आता याच्यामध्ये थोडंसं लॉजिक मधलं कसं वापरायचं आहे. ट्रू म्हणजे 1 कन्सिडर करूया आणि फॉल्स म्हणजे 0 कन्सिडर करूया. जर पहिलं जर आपण घेतलं 1 इंटू 1 1 येणार. हा जो अँड ऑपरेटर आहे हा तुम्ही इक्वल टू मल्टिप्लिकेशन कन्सिडर करू शकताय. मग इथे येणार 1 इंटू 0 ते येणार 0. 0 इंटू 1 ते पण 0 येणार. 0 इंटू 0 हे सुद्धा 0 येणार. मग हे एक जनरल एक सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं लॉजिक, सुरुवातीला लॉजिक या पद्धतीनं पण होतं. आता आणि आपण हे हे जे 1-0-1-0 वगैरे जे आहे ते पुढे जाऊन आपल्याला नंतर स्विचेस इन सिरीज अँड पॅरल मध्ये परत आपल्याला हे यूज करावंच लागणार आहे. त्यामुळे साधारणपणे लक्षात ठेवा. ट्रू म्हणजे 1 घ्यायचं आहे, 0 म्हणजे फॉल्स घ्यायचं आहे
अँड म्हणजे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे, म्हणजे मग तुम्हाला हे रिझल्ट इझिली मिळतील. आता मी काय करतोय, ह्याचं एक छोटस टेबलच्या फॉर्मॅटमध्ये याचं कन्व्हर्शन करून घेतोय. या पद्धतीने येईल ते. तर माझ्याकडे अवेलेबल जेवढे सोर्सेस आहेत त्या पद्धतीने हे थोडस असं येईल. तर हे टेबल या ठिकाणी अशा पद्धतीनं तयार होईल. हे जे टेबल आहे या टेबलला म्हणतात ट्रूथ टेबल. याच्यामध्ये सगळ्या ट्रूथ व्हॅल्यूज एकत्र केल्या जातील. आता ह्या कंजंक्शन साठी बेसिक लक्षात ठेवा, दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, बाकी सर्व ठिकाणी फॉल्स आहे. आता इथं आपण शब्द प्रयोग सांगितलेला आहे अँड. प्रत्येक वेळेला अँडच येईल असं पण काही नाहीये. काही ठराविक शब्द याला ऑप्शनल पण तुम्ही यूज करू शकता. त्याच्यामध्ये बट येतं, येट येतं, त्यानंतर मोअर ओव्हर एक आहे. अजून एक शब्द प्रयोग आहे तो म्हणजे दो. हे जरी वापरलं तरी त्याचा इफेक्ट अँडचाच घ्यायचा आहे. किंवा हे जरी शब्द प्रयोग आले तरी ते कंजंक्शन आहे, अँड ऑपरेटर आहे असं कन्सिडर करूनच पुढे सोडवायला लागायचं. त्यामुळे आता हे नवीन सगळं ऍड होणार बघा. अशा प्रकारचे ट्रूथ टेबल्स येतील. त्या ट्रूथ टेबल वरतीच बेस्ड बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या प्रकरणामध्ये बघायच्या आहेत. नेक्स्ट लॉजिकल कनेक्टिव्ह आहे डिसजंक्शन. If two statements are combined by using the logical connective OR, then it is called as a disjunction. जर तुम्ही OR वापरलं मध्ये तर त्याला डिसजंक्शन म्हणतात. P आणि Q दोन स्टेटमेंट्स आहेत, तर लिहायचं कसं, P और Q और दिस इज कॉल्ड ॲज डिसजंक्शन. त्याचा सिम्बॉल असा आहे बघा. हेच तुम्ही असं लिहू शकता, P और Q. त्याला तुम्ही P और Q म्हणा, P डिसजंक्शन Q म्हणा, चालते, काय अडचण नाही. त्याची बेसिक कंडिशन तेवढी लक्षात ठेवा. This P or Q is false if and only if both P and Q are false. दोन्ही P आणि Q जर फॉल्स असतील तरच हे फॉल्स येतं, बाकी सर्व ठिकाणी हे ट्रू येतं. मग हे जे काही ऑर आहे, हे ऑर म्हणजे आपण प्लस कन्सिडर करणार आहे. ट्रू म्हणजे 1 कन्सिडर करायचं, फॉल्स म्हणजे 0 कन्सिडर करायचं आणि साधी बेरीज करायची. फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवा की तुम्हाला दोनच डिजिट्स वापरायला परमिशन आहे, 0 आणि 1. त्याच्या पुढचं 2, 3, 4 तुम्ही यूज करायचं नाहीये. अशा प्रकारे जर दोनच डिजिट्स जर वापरलेले असतील त्या नंबर सिस्टम मध्ये, त्याला म्हणतात बायनरी नंबर सिस्टम. पूर्ण डिजिटल टेक्नॉलॉजी जी काय आहे ती सगळी याच्यावरती डिपेंडंट आहे. आता इथं परत एकदा दोन स्टेटमेंट लागतील, पी आणि क्यू. ते मी इथं कन्सिडर करतोय. स्टेटमेंट पी, स्टेटमेंट क्यू, पी और क्यू. परत एकदा इथं अल्टरनेटिव्ह तुम्हाला ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स. इथं 2 वेळा ट्रू आणि 2 वेळा फॉल्स हे असं घ्यावं लागेल. आता काय सांगितले, 1 म्हणजे ट्रू आणि 0 म्हणजे फॉल्स. याचं बेसिक काय आहे, दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स येणार. 0 प्लस 0, 0 येणार, ते येणार फॉल्स. 0 प्लस 1 हे 1 येणार म्हणजे ट्रू. 1 प्लस 0 हे पण 1 येणार म्हणजेच ट्रू. 1 प्लस 1 इथं 1च येते, लक्षात ठेवा. बायनरी आहे ते, ह्याच्यात 0 आणि 1च वापरायचं आहे, दुसरं काय वापरायचं नाही. याला सुद्धा आपण व्यवस्थित जर त्या ठिकाणी फॉर्मॅट जर त्याला दिला, तर याचं सुद्धा अशा पद्धतीनं टेबल तयार होईल. ट्रूथ टेबल्स तुम्हाला ड्रॉ करावे लागणार आहेत नंतर. या पद्धतीनं हे टेबल तयार होईल. याचा अजून एक थोडस मिनिंग लक्षात ठेवा. पी और क्यू, इट मीन्स दॅट पी और क्यू और बोथ.
म्हणजे याच्यामध्ये पी किंवा क्यू किंवा दोन्ही एकत्र पी अँड क्यू हे सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यावं लागेल. मग याच्या आधी आपण आता आपण पी ऑर क्यू जे बघतोय हेच तुमचं सेट्स मधलं ए युनियन बी हे तुम्ही कन्सिडर करू शकताय. त्यानंतर जिथं पी अँड क्यू होतं तेच तुमचं सेट्स मध्ये ए इंटरसेक्शन बी हे असणार आहे. त्यामुळे हे पण जरा थोडस रेफरन्स असू दे. हे सगळे एकमेकांशी रिलेटेड असलेल्या सगळ्या टर्म्स आहेत. त्यामुळे जरा व्यवस्थित काळजीपूर्वक बघून ठेवा. नेक्स्ट लॉजिकल कनेक्टिव्ह बघा. कंडिशनल ऑल्सो कॉल्ड ॲज implication. If two statements are combined using the connective if then, ह्याच्यामध्ये मात्र if then वापरायचं आहे. if first statement then second statement असं लिहायचंय त्याला. then it is called as conditional or implication. त्यालाच कंडिशनल किंवा इम्प्लिकेशन असं म्हणतात. त्याचं नोटेशन इफ पी देन क्यू या पद्धतीनं आहे आणि त्याला जे सिम्बॉल वापरायचा आहे तो असा आहे. तुम्ही असं लिहिलं तरी चालतंय किंवा हे असं लिहिलं तरी पण चालतंय. हे जास्त सोपं. वाचायचं कशा पद्धतीनं पी इम्प्लाइज क्यू किंवा इफ पी देन क्यू. ह्यालाच आणखीन बरेचसे अल्टरनेटिव्ह आहेत इथं. पी इज सफिशियंट फॉर क्यू, क्यू इज नेसेसरी फॉर पी, पी इम्प्लाइज क्यू, क्यू फॉलोज फ्रॉम पी, पी ओनली इफ क्यू. याच्याबरोबर काही ठिकाणी असे पण टर्म्स सापडलेल्या आहेत. क्यू व्हेनेवर पी एक आहे. त्यानंतर सफिशियंट कंडिशन फॉर क्यू इज पी अशी सुद्धा वाक्य आहेत. ह्या सगळ्याचा अर्थ इफ पी देन क्यू असा आहे. आता याच्यामधलं सुद्धा हे इफ पी देन क्यू जे आहे याच्यामधलं पी याला म्हणतात हायपोथेसिस ऑर अँटीसिडेंट पीला, आणि क्यू जे आहे याला म्हणतात कन्क्लुजन ऑर कन्सिक्वेन्स. ही पण नावं लक्षात ठेवा. पी ला काय म्हणायचंय, इफ नंतर येणारं जे स्टेटमेंट आहे ते काय आहे, हायपोथेसिस ऑर अँटीसिडेंट, आणि क्यू ला काय म्हणायचंय, कन्क्लुजन ऑर कन्सिक्वेन्स. आता याचं बेसिक लक्षात ठेवा, जे आपल्याला पुढे लागणार आहे महत्वाचं ते म्हणजे जर याच्यातलं पी ट्रू असेल आणि क्यू फॉल्स असेल तरच याचं आन्सर फॉल्स येतं. The conditional statement if P then Q is false only if P is true and Q is false. बाकी सर्व ठिकाणी हे काय घ्यायचंय, ट्रू घ्यायचंय. आपण आता याचं ट्रूथ टेबल इथं दिलेलंच आहे, तरी पण आपण तयार करू आपल्या पद्धतीने. समजा जर मी हे दोन स्टेटमेंट्स घेतले पी क्यू यांच्यामधला हा कनेक्टिव्ह इथं वापरला इफ पी देन क्यू, तर इथं ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स, इथं 2 वेळा ट्रू आणि 2 वेळा फॉल्स. तर याच्यामधलं पहिलं स्टेटमेंट ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स येते. त्यामुळे याच्यामध्ये सिक्वेन्स लक्षात ठेवा. फर्स्ट स्टेटमेंट ट्रू, सेकंड स्टेटमेंट फॉल्स, देन ओनली इट इज फॉल्स, अदरवाइज इट इज ट्रू. तर दोन्ही फॉल्स असल्यानंतर ते ट्रू कसं काय, हे लॉजिक आहे. याच्यामध्ये त्याच्यातनं कन्क्लुजन काय निघतंय हे फक्त लिहिण्यासाठीच महत्वाचं आहे. त्याचा अर्थ काय होतोय, अर्थ काढत बसायचं. तर्कशास्त्र आहे, त्याचे काही ठराविक नियम आहेत. त्या नियमामधलाच हा नियम आहे की इफ देन मध्ये पहिलं ट्रू असेल दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स घ्यायचं, बाकी सर्व ठिकाणी ते ट्रू घ्यायचं आहे. इथं टेबल सुद्धा दिलेलं आहे या ठिकाणी. त्यामुळे पहिलं ट्रू दुसरं फॉल्स असेल तरच फॉल्स, बाकी सर्व ठिकाणी ट्रू घ्यायचं. त्यामुळे हे व्यवस्थित कंडिशन्स लक्षात ठेवा काय काय आहे ते. नेक्स्ट लॉजिकल कनेक्टिव्ह, त्याचं नाव आहे बाय कंडिशनल ऑर डबल इम्प्लिकेशन.
आता याच्यामध्ये या दोन्हीसाठी किंवा बाय कंडिशनल किंवा डबल इम्प्लिकेशन याच्यासाठी आपण जे फ्रेज वापरणार आहे ते आहे इफ अँड ओनली इफ. इफ टू स्टेटमेंट्स आर कंबाइंड युझिंग द लॉजिकल कनेक्टिव्ह इफ अँड ओनली इफ देन इट इज कॉल्ड ॲज बाय कंडिशनल. त्याला बाय कंडिशनल असं म्हणतात. त्याच्यामध्ये ते वाचताना कशा पद्धतीने वाचायचं आहे, पी इफ अँड ओनली इफ क्यू असा त्याचा उच्चार करायचा आहे. त्याला नोटेशन जे वापरायचे आहेत ती या पद्धतीनं आहे, पी इफ अँड ओनली इफ क्यू. तुम्ही असं लिहू शकताय किंवा हे तुम्ही असं पण लिहू शकताय. त्यामुळे ह्याला आणि ह्याचा उच्चार करताना पी बाय कंडिशनल क्यू किंवा पी इफ अँड ओनली इफ क्यू आपण हेच वापरणार आहे जास्त, पी इफ अँड ओनली इफ क्यू. याच्यासाठी ट्रूथ टेबल तयार करायचं आहे. त्याचं बेसिक लक्षात ठेवा, बाय कंडिशनल स्टेटमेंट पी इफ अँड ओनली इफ क्यू इज ट्रू इफ पी अँड क्यू हॅव सेम ट्रूथ व्हॅल्यूज. म्हणजे दोन्ही फॉल्स असतील किंवा दोन्ही ट्रू असतील तरच हे ट्रू येतं, नाहीतर फॉल्स येतं. तुम्ही याला कसंही कन्सिडर करा, तुमच्या पद्धतीनं तुम्ही डिसाईड करा त्याला काय करायचंय ते. आता आपण हे जर टेबल आपण स्वतःहून तयार करूया इथं स्टेटमेंट पी क्यू पी इफ अँड ओनली इफ क्यू. ह्याच्यामध्ये मी परत एकदा ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स इथं 2 वेळा ट्रू आणि 2 वेळा फॉल्स हे असं घेतो इथं. आता त्यांनी काय सांगितले, दोन्ही ट्रू असतील किंवा दोन्ही फॉल्स, म्हणजे दोन्ही स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यू जर सेम असतील तर हे ट्रू येतं, बाकी सर्व ठिकाणी हे फॉल्स येतं. मग इफ देन मध्ये काय होतं जरा लक्षात घ्या. इथं इफ देनचं कन्सिडर करा पहिल्यांदा. इफ देन मध्ये कंडिशन अशी होती, पहिलं स्टेटमेंट ट्रू दुसरं फॉल्स तरच फॉल्स होतं. म्हणजे इफ देन मध्ये फॉल्स कधी येते लक्षात ठेवा, अशा परिस्थितीत हे काय येतं, फॉल्स येतं. आपण फॉल्सची पण कंडिशन याच्यामध्ये लक्षात ठेवू शकतो. कोणतंही एक स्टेटमेंट ट्रू आणि दुसरं उरलेलं जर फॉल्स असेल, कोणतंही म्हणतोय. इफ देन मध्ये कसं आहे, फर्स्ट स्टेटमेंट ट्रू सेकंड फॉल्स तरच फॉल्स येते, हे पक्क लक्षात ठेवा. इफ अँड ओनली इफ मध्ये पहिला असो किंवा दुसरा असो, एक ट्रू दुसरं फॉल्स तर त्याचं फॉल्सच येणार. या पद्धतीनं त्याचं ट्रूथ टेबल त्या ठिकाणी तयार होईल. आता याच्यामध्ये सुद्धा हे पुस्तकामध्ये दिलेले नाही आहेत, पण याच्यामध्ये सुद्धा या इफ अँड ओनली इफला इक्विव्हॅलंट असलेली अजून काही स्टेटमेंट्स आहेत, ती बघा काय काय आहेत. आपण आता एक तर आपण बघितलेलंच आहे, पी इफ अँड ओनली इफ क्यू. आता हे कसं आहे, हे काय फार परीक्षेत येतीलच अशातला काही प्रकार नाहीये, पण सीईटीला वगैरे एखादं वेगळं लॉजिकल कनेक्टिव्ह किंवा एखादी वेगळी फ्रेज वापरून ते तुम्हाला त्या ठिकाणी विचारू शकतात. त्यामुळे आपल्याला हे माहित असू दे, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. हे असं असू शकतं. त्यातला अजून एक ऑप्शन, पी इम्प्लाइज अँड इम्प्लाइड बाय. आता हे असलं अँड वापरा किंवा हे असं लिहा. हे असं एक असू शकते. नेक्स्ट आहे पी इज नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन. सफिशियंट कंडिशन फॉर क्यू म्हटलं तरी चालतंय, सफिशियंट फॉर क्यू असं जरी म्हटलं तरी चालतंय. तर याच्या अपोजिट पण मांडता येईल, क्यू इज नेसेसरी अँड सफिशियंट फॉर पी.
आणि त्याच्यामधलं पुढचं P इज इक्विव्हॅलंट टू Q. त्यामुळे हे जरा कुठेतरी व्यवस्थित सगळं लिहून ठेवा, कारण हे कुठलंही त्यांनी पुस्तकामध्ये दिलेलं नाही आहे. मात्र या पद्धतीचं ते काही विचारू शकतात. आणि बेसिक आपलं त्याचं महत्वाचं म्हणजे ट्रूथ टेबल तेवढं लक्षात ठेवा, त्याच्यातली कंडिशन लक्षात ठेवा. कोणतंही एक स्टेटमेंट ट्रू आणि उरलेलं मग ते पहिलं असेल दुसरं असेल फॉल्स असेल तरच फॉल्स येतं, बाकी सर्व ठिकाणी ट्रू येतं. असं कंडिशन लक्षात ठेवा त्याची. नेक्स्ट लॉजिकल कनेक्टिव्ह आहे निगेशन ऑफ ए स्टेटमेंट. बघा आता ह्याच्यामध्ये काय वापरायचं आहे ते. ह्याच्यामध्ये शब्द प्रयोग आहे नॉट. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो काही ऑपरेटर आहे लॉजिकल कनेक्टिव्ह आहे, हा एका सिंगल स्टेटमेंट वरती सुद्धा ऍक्ट होऊ शकतो. हे महत्वाचं त्याच्यात. म्हणजे एक स्टेटमेंट सुद्धा ह्याला सफिशियंट आहे. समजा स्टेटमेंट पी असेल तर त्याचं निगेशन हे असेल. समजा मी परत एकदा ह्याचं निगेशन केलं तर निगेशन ऑफ पी म्हणजेच हे काय येणार तुम्हाला ओरिजिनल स्टेटमेंट मिळणार. समजा मी एक स्टेटमेंट म्हटलं सचिन तेंडुलकर इज अ ग्रेट क्रिकेटर. मग मी त्याला जर मी पी नाव दिलं इथं आणि ते वाक्य लिहिलं तर याचं निगेशन कसं तयार होणार. सचिन तेंडुलकर इज नॉट ए ग्रेट क्रिकेटर. मग सचिन तेंडुलकर इज ए ग्रेट क्रिकेटर हे ट्रू स्टेटमेंट आहे, तर त्याचं निगेशन केल्यानंतर काय होणार फॉल्स तयार होणार. त्यामुळे याचं ट्रूथ टेबल जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एकच स्टेटमेंट लागेल, त्याचंच निगेशन करायचं आहे आपल्याला. त्यामुळे दोनच कॉलम येतात ह्याच्यात. एकच स्टेटमेंट आहे त्यामुळे दोनच पॉसिबिलिटीज आहेत ट्रू आणि फॉल्स. ट्रूचं निगेशन फॉल्स होणार, फॉल्सचं निगेशन ट्रू होणार. असं सिंपल हे स्टेटमेंट सॉरी त्याचं ट्रूथ टेबल त्या ठिकाणी तयार होईल. त्यामुळे याच्यामध्ये फक्त व्हॅल्यूज जी काय व्हॅल्यू आहे त्याच्या अपोजिट व्हॅल्यू फक्त लिहायचे. ट्रू असेल तर फॉल्स लिहा, फॉल्स असेल तर ट्रू लिहा. त्यानंतर हा एक रिझल्ट इथं सांगितलेला ते एक आहे. आता आपण इथं शब्द प्रयोग वापरणार आहे नॉट. काही ठिकाणी याच्या ऐवजी दुसरे पण एक दोन शब्द प्रयोग त्यांनी सांगितलेले आहेत. एक आहे इट इज फॉल्स दॅट. हे सुद्धा तुम्ही नॉटच्या ठिकाणी वापरू शकताय. अजून एक प्रकार आहे इट इज नॉट ट्रू दॅट. या दोन्हीचा अर्थ एकच घ्यायचा. हे दोन्ही मिळून काय इंडिकेट करतात, दे विल इंडिकेट द निगेशन. हे दोघं पण तुम्हाला निगेशनच सांगणार आहे. त्यामुळे इट इज अ फॉल्स दॅट, इट इज अ नॉट ट्रू दॅट आणि त्या वाक्यामध्ये नुसतं नॉट वापरणे हे सगळं एकसारखंच आहे. मग हे लक्षात ठेवा. कुठले तरी आपल्याला त्या ठिकाणी शब्दप्रयोग वेगवेगळे येणार आहेत, त्यावेळेला आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा नेमकं लॉजिकल कनेक्टिव्ह कुठलं आहे हे प्रॉपरली ओळखता आलं पाहिजे. त्याचा फर्स्ट एक्सरसाइज बघूया. फर्स्ट क्वेश्चन, स्टेट विच ऑफ द फॉलोइंग आर स्टेटमेंट्स. पुढील पैकी स्टेटमेंट कोणते आहेत ते बघा. त्यानंतर त्याला जस्टिफिकेशन करा. जर एखादं स्टेटमेंट नसेल तर त्याचं काय कारण आहे ते सांगा. आणि इन केस ऑफ अ स्टेटमेंट स्टेट इट्स ट्रूथ व्हॅल्यू. परीक्षेमध्ये सुद्धा कधीतरी असा प्रश्न येतो आणि सोपा प्रश्न असतो. फक्त त्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे की फॉल्स आहे. ट्रू असेल तर कॅपिटल टी लिहायचं आहे, फॉल्स असेल तर फॉल्स लिहायचं आहे. स्टेटमेंट नसेल तर ते का स्टेटमेंट नाही आहे एवढं फक्त सांगायचं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे आता बघा पहिलंच सांगितलेलं आहे 5+4=13 सांगितलं. मग आपल्याला माहिती आहे 5+4=9 येते. पण हे स्टेटमेंट आहे आणि हे चुकीचं स्टेटमेंट आहे. त्यामुळे याची ट्रूथ व्हॅल्यू फक्त लिहायची फॉल्स. x-3=14 जोपर्यंत आम्हाला x समजणार नाही तोपर्यंत हे ट्रू आहे की फॉल्स आहे हे आम्ही लिहू शकत नाही. त्यामुळे हे पहिली गोष्ट म्हणजे हे स्टेटमेंट नाही. मात्र हे काय आहे, दिस इज ओपन सेंटेन्स. एक्स ची व्हॅल्यू जर समजली तर आपण हे ठरवू शकतो.
क्लोज द डोअर. आता याच्यामध्ये काही ऑर्डर दिलेली आहे, त्यामुळे हे असले स्टेटमेंट नसतात. दिस इज नॉट अ स्टेटमेंट. हे काही स्टेटमेंट नाही आहे. हे ह्याला आज्ञार्थी म्हणजे इम्पिरेटिव्ह सेंटेन्स वगैरे असं काहीतरी म्हणतात त्या ठिकाणी. बघून घ्या तेवढी इंग्लिश काय असेल ते. 0 इज अ कॉम्प्लेक्स नंबर, हे करेक्ट आहे, हे ट्रू आहे. इथं परत एकदा प्लीज म्हणजे रिक्वेस्ट आहे, याचा अर्थ हे नॉट अ स्टेटमेंट, हे पण स्टेटमेंट नाहीये. हे फक्त तुम्ही ते स्टेटमेंट लिहून त्याच्या खाली याचं व्यवस्थित उत्तर मांडा. परीक्षेमध्ये जर आलं तर सरळ त्या ठिकाणी हे पूर्ण लिहायचं. 5 + 4 = 13 असं वरती लिहायचं. इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज फॉल्स. हे असं तुम्हाला पूर्ण उत्तर त्या ठिकाणी लिहावं लागेल. कॉंग्रियंट ट्रायंगल्स आर सिमिलर, हे पण बरोबर आहे, त्यामुळे तर ट्रू येणार. इथं x² = x, जोपर्यंत x ची व्हॅल्यू समजणार नाही तोपर्यंत, कारण सगळ्या संख्यांसाठी हे इक्वल येत नाही, लक्षात ठेवा. 1 वापरलं तर येते बरोबर, 2 वापरल्यानंतर येते का बघा बरोबर. 2 चा स्क्वेअर 4 येतो, इकडे 4 येणार, इकडे 2 येणार. 4 आणि 2 इक्वल असणार नाहीयेत. त्यामुळे एक्स ची व्हॅल्यू जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत हे स्टेटमेंट आहे नाही हे ठरवता येत नाही. त्यामुळं ह्याला इथं आपल्याला काय लिहावं लागेल, दिस इज ऑल्सो अन ओपन सेंटेन्स. त्यामुळे हे या पद्धतीनं तुम्हाला मांडावं लागेल. नेक्स्ट स्टेटमेंट बघा. ए क्वाड्रॅटिक इक्वेशन कॅनॉट हॅव मोर दॅन 2 रूट्स. बरोबर आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशनला जास्तीत जास्त 2च रूट्स असतात, त्यामुळे हे स्टेटमेंट ट्रू आहे. डू यू लाईक मॅथमॅटिक्स, नॉट अ स्टेटमेंट. हे काही स्टेटमेंट नाहीये, त्याचं कारण हे प्रश्नार्थक आहे, इंटेरोगेटिव्ह आहे, इंटेरोगेटिव्ह आहे. जरा बघा ते कशा पद्धतीनं आहे ते. द सन सेट्स इन द वेस्ट, हे पण बरोबर आहे, ट्रू आहे. ऑल रिअल नंबर्स आर होल नंबर्स, असं काही नाहीये, हे फॉल्स आहे. सगळे रिअल नंबर्स काय कम्प्लीट पूर्ण नंबर्स नसतात. 1/2, 3/2 असे फ्रॅक्शन पण असू शकतात. कॅन यू स्पीक इन मराठी, दिस इज ऑल्सो नॉट ए स्टेटमेंट. इथं सुद्धा क्वेश्चन विचारलेला आहे. त्यानंतर x² - 6x - 7 = 0. इथं x = 7 दिले बघा. मग अशा वेळेला काय करायचं, हे जे काय असेल हे सोडवून बघा, त्याच्यामध्ये x ची व्हॅल्यू वापरा. हे जर तुम्ही सोडवलं तर इथं 7 चा स्क्वेअर होते 49 - 42 - 7, म्हणजेच हे होते 49 - 49 दॅट इज इक्वल टू 0. त्यामुळे हे करेक्ट आहे, ट्रू स्टेटमेंट आहे. मग त्यावेळेला हे सोडवून तुम्हाला बघावं लागेल. द सम ऑफ क्यूब रूट्स ऑफ युनिटी इज 0. आता हे थोडंसं कॉम्प्लेक्स नंबर्स मधलं आहे. क्यूब रूट्स जे आहेत ω², ओमेगा आणि 1 यांची समेशन 0 येते, हे तुम्हाला झालेलं आहे. त्यामुळे हे करेक्ट स्टेटमेंट आहे, ट्रू आहे. इट रेन्स हेविली, हे कशाबद्दल सांगतायत, कधीच सांगतायत, कुठल्या जागेबद्दल सांगतायत, आपण काही सांगू शकत नाही तर नेमकं काय आहे ते. त्यामुळे हे ओपन सेंटेन्स आहे, नॉट अ स्टेटमेंट. या पद्धतीने. आता पुढचा जो क्वेश्चन विचारलेला आहे, राईट द फॉलोइंग कंपाऊंड स्टेटमेंट्स सिम्बॉलिकली, असं त्यांनी सांगितले. आता हे सिम्बॉलिकली मांडायचं आहे. याच्यामधलं एक डिटेलमध्ये सोडवून दाखवतो, बाकीचे तुम्ही डायरेक्ट लिहू शकताय. नागपूर इज इन महाराष्ट्र, मध्ये अँड हे लॉजिकल कनेक्टिव्ह आले. चेन्नई इज इन तामिळनाडू. याचे जे 2 स्टेटमेंट्स आहेत ते स्टेटमेंट्स आपण सरळ इथं कन्सिडर करूया. ऍझ्युम दॅट बोर्ड पॅटर्न मध्ये जर असा प्रश्न आला तर ते कसं लिहायचंय ते इथं दाखवतोय. पहिलं स्टेटमेंट आहे पी, नागपूर इज इन महाराष्ट्र.
स्टेटमेंट क्यू ते काय आहे, चेन्नई इज इन तामिळनाडू. हे असं स्टेटमेंट आहे, मध्ये अँड वापरले. आता याचं सिम्बॉलिक फॉर्म सरळ लिहून टाकायचं, सिम्बॉलिक फॉर्म. सिम्बॉलिक फॉर्म मध्ये काय लिहावं लागेल, पी अँड साठी हे वापरायचं आहे, पी अँड क्यू हे असं लिहायचं. त्यामुळे हे सोपा पार्ट आहे, काय अवघड नाही आहे याच्यामध्ये जास्त. हे दुसरं स्टेटमेंट बघा, ट्रायंगल इज इक्विलॅटरल ऑर आयसोसेलस. मग ट्रायंगल इज इक्विलॅटरल हे स्टेटमेंट पी असेल, ट्रायंगल इज आयसोसेलस किंवा इट इज आयसोसेलस हे स्टेटमेंट क्यू असेल. इथे येणार पी ऑर क्यू हे असेल. द अँगल इज राईट अँगल इफ अँड ओनली इफ, म्हणजे इथं फॉर्मॅट असं दिसेल या पद्धतीने. अँगल इज नायदर अॅक्यूट नॉर ऑप्ट्यूस, म्हणजे तो अँगल अॅक्यूट अँगल सुद्धा नाहीये, शिवाय ऑप्ट्यूस अँगल सुद्धा नाहीये असं सांगितलेलं आहे. मग आता अँगल इज अॅक्यूट, तिथलं सगळं जरा काढून टाकतोय पहिलं, कारण हे वेगवेगळ्या प्रकारे लिहिता येऊ शकतं. समजा मी स्टेटमेंट पी घेतलं, काय सांगितले पहिलं, अँगल इज अॅक्यूट नॉर ऑप्ट्यूस. ऑप्ट्यूसला आता अँगल, परत एकदा वाक्य असंच लिहितोय मी, अँगल इज ऑप्ट्यूस. आता बघा काय म्हटलंय, अँगल इज नायदर अॅक्यूट, याचा अर्थ हे झालं निगेशन ऑफ पी. नॉर ऑप्ट्यूस म्हटले म्हणजे तो ऑप्ट्यूस पण नाहीये, आणि हे दोन्ही एका वेळेला नाहीये, म्हणजे तो अँगल अॅक्यूट पण नाहीये आणि ऑप्ट्यूस पण नाहीये, एकाच वेळेला हे दोन्ही पण नाही. त्यामुळे इथं तुम्हाला अँड वापरावं लागेल. त्यामुळं ह्याचं नोटेशन तुम्हाला असं लिहावं लागेल. हेच जर समजा मी ह्या वाक्यामध्ये जर इथं नॉट वापरलं, अँगल इज नॉट अॅक्यूट, अँगल इज नॉट ऑप्ट्यूस, तर मग काय घ्यावं लागेल, तर मग तशा परिस्थितीत तुम्हाला फक्त एवढंच लिहावं लागेल. त्यामुळे तुम्ही स्टेटमेंट काय कन्सिडर करताय त्याच्यावरती पुढचं नोटेशन अवलंबून राहणार आहे, हे जरा व्यवस्थित लक्षात घ्या. त्याच्या पुढचं आहे, इफ ट्रायंगल एबीसी इज राईट अँगल्ड ऍट बी देन, म्हणजे हे इफ देन आहे, इफ पी देन क्यू. ट्रायंगल एबीसी इज राईट अँगल्ड ऍट बी हे झालं पी, आणि मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल सी इक्वल टू 90 डिग्री हे झालं क्यू. हिमा दास विन्स गोल्ड इफ अँड ओनली इफ शी रन्स फास्ट. मग याच्यामध्ये इफ अँड ओनली इफ आहे, हे तुम्ही असं लिहू शकता. बघा लक्षात येते का. त्यानंतर आहे, एक्स इज नॉट इरॅशनल नंबर बट इज ए स्क्वेअर ऑफ एन इंटीजर. इथं बट वापरलेलं आहे म्हणजे ते अँड आहे. समजा तुम्ही हे पूर्ण आहे असं जर पी घेतलं तर मग काय प्रश्नच नाही, हे आहे एवढंच येणार फक्त. मात्र जर तुम्ही पी ला एक्स इज इरॅशनल नंबर घेतलं तर यालाच तुम्ही निगेशन ऑफ पी अँड क्यू असं पण लिहू शकता. त्यामुळे तुम्ही पी आणि क्यू काय सिलेक्ट करताय त्याच्यावरती सगळं अवलंबून राहणार आहे. त्यामुळे ते व्यवस्थित सिलेक्ट करा, आणि मगाशी कसं सोडवायचंय ते पण दाखवलेलं आहे, त्याच पद्धतीनं ते लिहा. नेक्स्ट क्वेश्चन बघा, राईट द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. आता ही सगळी कंपाऊंड स्टेटमेंट्स आहेत, एक आपण डिटेलमध्ये सोडवूया. ॲझ्युम दॅट त्यातलं मी स्टेटमेंट पी, पहिलं स्टेटमेंट काय, 4 इज ऑड, आणि दुसरं स्टेटमेंट स्टेटमेंट क्यू 1 इज प्राईम. आता हे पहिलं जे स्टेटमेंट आहे 4 इज ऑड हे फॉल्स आहे, आणि क्यू 1 इज प्राईम हे पण फॉल्स आहे. प्राईम नंबर्स जे आहेत ते 2 पासून पुढे कन्सिडर केले जातात, त्यामुळे हे दोन्ही फॉल्स आहेत. आता गिव्हन स्टेटमेंट जे आहे
पहिल्यांदा मांडूया. मध्ये ऑर आहे P ऑर Q. सो P ऑर Q इज इक्वल टू, आता हे दोन्ही पण फॉल्स आहेत, हे लॉजिक मधले इक्वल टू असं वापरायचं आहे. 3 लाईन्स आहेत त्या ठिकाणी, हे लक्षात घ्या. दोन्ही फॉल्स असतील तर ऑर ऑपरेशन साठी किंवा डिसजंक्शन साठी फॉल्सच येतं. त्यामुळे हे बेसिक आपल्याला जुनं लागेल. दोन्ही फॉल्स तर फॉल्स असते ऑर मध्ये. त्यामुळे मग ह्याचं फायनल आन्सर काय येणार? फॉल्स येणार. गिव्हन स्टेटमेंट इज फॉल्स किंवा ट्रूथ व्हॅल्यू ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज फॉल्स असं म्हटलं तरी चालतंय. therefore given statement is false. पुढे कंसामध्ये तुम्ही असं लिहिलं तरी चालेल. त्यामुळे एक प्रश्न तुम्हाला अशा पद्धतीने पूर्ण सोडवावा लागेल. त्यामुळे हे कसं सोडवायचं आहे, कसं लिहायचं आहे, सिंपल गोष्ट आहेत एकदम. त्यामुळे हे व्यवस्थित जरा बघा, मार्क ह्याचे जाता कामा नयेत. आता याच्यातले बाकीचे जे स्टेटमेंट्स आहेत ते डायरेक्ट आवरून घेऊया. 64 इज अ परफेक्ट स्क्वेअर, 46 इज अ प्राईम नंबर. म्हणजे हे असं आहे, P मध्ये अँड आहे, P अँड Q. 64 परफेक्ट स्क्वेअर आहे, त्यामुळे ते ट्रू येणार. 46 काय प्राईम नंबर नाही, त्यामुळे ते फॉल्स येणार. मग अँड ऑपरेशनचं बेसिक काय आहे, दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, याचं फॉल्स येणार. त्यानंतर पुढचं आहे 5 इज ए प्राईम नंबर, ते झालं स्टेटमेंट P. त्यानंतर परत मध्ये अँड ऑपरेशन आहे. 7 डिव्हाइड्स 94, ते झालं Q. मग स्टेटमेंट P ते बरोबर आहे, प्राईम नंबर आहे 5. 7 न 94 ला 94 ला डिव्हाइड होत नाही पूर्ण, त्यामुळे ते फॉल्स आहे. याचंही आन्सर फॉल्स येतं. त्याच्या पुढे जाऊया आता. इट इज नॉट ट्रू दॅट 5 मायनस 3i इज ए रियल नंबर. आता 5 मायनस 3i हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, त्यामुळे तो रियल नंबर नाही. त्यामुळे नुसतं जर हे एवढंच स्टेटमेंट जर मी P कन्सिडर केलं तर याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स आहे, कारण हे चुकीचं आहे. आता इट इज नॉट ट्रू दॅट म्हटले म्हणजे ह्याचं परत निगेशन करावं लागेल. मग फॉल्सच निगेशन केलं की मग हे ट्रू येणार. बघा कशा पद्धतीनं आहे. त्यामुळे थोडंसं जरा सांभाळून काम करा. चुकू शकतं, इकडं तिकडं काही होऊ शकतं. त्याच्या पुढं इफ 3 into 5 इक्वल टू 8 देन 3 plus 5 इक्वल टू 15. याच्यातलं हे झालं P, हे झालं Q. दिलेला स्टेटमेंटचा जो प्रकार आहे तो असा आहे. 3 into 5 8 येत नाही, त्यामुळे पहिलं फॉल्स आहे. त्यानंतर 3 plus 5 हे पण 15 येत नाही, त्यामुळे हे फॉल्स आहे. आणि ह्याचं बेसिक काय, दोन्ही फॉल्स असतील इफ देन मध्ये तर त्याचं आन्सर ट्रू येतं. त्यामुळे ह्याचं तयार होईल, काय अडचण नाही. मिल्क इज व्हाईट इफ अँड ओनली इफ स्काय इज ब्ल्यू, म्हणजे त्याच्यासाठी हे असेल. आता हे पहिलं पण स्टेटमेंट ट्रू आहे, दुसरं पण स्टेटमेंट ट्रू आहे, त्यामुळे याचा आन्सर ट्रू येणार. पण याचा अर्थ असा घ्यायचा नाही की स्काय ब्ल्यू आहे म्हणून मिल्क व्हाईट आहे, त्याला काय अर्थ नाही. हे लॉजिक आहे. लॉजिक मध्ये हे सगळं असंच, फक्त त्यांनी जे काही रूल्स सांगितलेत त्या पद्धतीने घ्यायचं आणि पुढे जायचं. त्याच्या पुढचं आहे 24 इज ए कंपोजिट नंबर, 17 इज ए प्राईम नंबर. 24 इज ए कंपोजिट नंबर, मध्ये ऑर आहे. 17 इज ए प्राईम नंबर. आता 24 कंपोजिट नंबर आहे का, तर आहे. आणि 17 प्राईम नंबर तो पण आहे. मग ऑर आहे इथं, ऑरचं बेसिक काय, दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, तर ट्रू. त्यामुळे ह्याचा आन्सर ट्रू येणार. नेक्स्ट क्वेश्चन बघा. इफ द स्टेटमेंट्स PQ आर ट्रू स्टेटमेंट्स अँड RS आर फॉल्स स्टेटमेंट्स. म्हणजे P आणि Q हे ट्रू आहेत म्हणून सांगितलेलं आहे दोघं पण, आणि RS हे दोन्हीही फॉल्स आहेत. देन डिटरमाइन द ट्रूथ व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग. पुढे त्यांनी हे एवढी सगळी उदाहरणं दिलेली आहेत.
त्यांची टोटल फायनल ट्रूथ व्हॅल्यू काय असेल. बघूया आपण आता, सोडूया. सिंपल टाईप आहे, काय अवघड नाहीये. आणि जे दिलेलं स्टेटमेंट आहे ते या पद्धतीनं आहे. त्याच्यातलं पी आणि क्यू ट्रू आहे म्हणून सांगितले, आणि आर आहे ते फॉल्स आहे. हे असे दिले. आता हेच फक्त पुढे सिम्प्लिफाय करायचं आपल्या नियमाप्रमाणे. इथं अँड आहे. अँडचं बेसिक काय, दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू येते. इथं नाही आहेत दोन्ही ट्रू, त्यामुळे याचं फॉल्स येणार. हे पहिलं ट्रू तसंच ठेवा, इथं फॉल्स येणार. आता ऑर ऑपरेटर, त्यात काय सांगितले, दोन्ही फॉल्स तरच फॉल्स, म्हणजे याचा आन्सर ट्रू येणार. त्यातलं दुसरं घेऊया आता. सिंपल टाईप आहे, काय अवघड नाही आहे जास्त. फक्त जरा काळजीपूर्वक व्यवस्थित, जोपर्यंत परफेक्ट तयार होत नाही तोपर्यंत व्यवस्थित ते समजून घ्या आणि मग सोडवा. हे असं आहे. तर पी आणि क्यू दोन्ही पण ट्रू आहेत म्हणून सांगितले, त्यामुळे हे असेल ऑर. आर आणि एस दोन्ही पण फॉल्स आहेत म्हणून सांगितलेलं आहे, हे असेल. इफ देन आहे. इफ देन मध्ये पहिलं ट्रू दुसरं फॉल्स तरच फॉल्स येते, त्यामुळे हे पण ट्रू येणार आहे आणि हे पण ट्रू येणार आहे. आणि आता ऑर ऑपरेटर आहे. ऑर ऑपरेटरचं बेसिक काय, कोणतंही दोन्ही फॉल्स तरच फॉल्स येणार, बाकी सर्व ठिकाणी ट्रू येते, त्यामुळे हे असं येणार. मग या पद्धतीने सोडवायचे. बघूया पुढचं आता एक्झाम्पल त्याच्यातलं काय येते ते काढून टाकतोय सगळं. थर्ड एक्झाम्पल. चिन्ह मात्र व्यवस्थित काढा. एखादं जरी चिन्ह इकडे तिकडे झालं तर चुकू शकतं. याच्यातलं क्यू ट्रू आहे, आर फॉल्स आहे. निगेशन ऑफ ट्रू अँड एस फॉल्स आहे. ट्रू अँड फॉल्स येणार फॉल्स. और इथं निगेशन ऑफ ट्रू, त्याला पहिल्यांदा फॉल्स करून घेऊया. फॉल्स अँड फॉल्स, हे फॉल्सच येणार, त्यामुळे याचं फायनल आन्सर फॉल्स येईल. अशा पद्धतीने हे पूर्ण होईल. त्याच्या पुढचं काय सोडवत बसायचं, दुसरं काय करायचंय काम सांगा. इफ पी देन क्यू अँड निगेशन ऑफ आर. पी आणि क्यू दोन्ही पण ट्रू आहेत म्हणून सांगितले, अँड निगेशन ऑफ आर ते मात्र फॉल्स आहे, आर हे असेल. इथं ट्रूच येणार आहे, सांगितले मगाशी. अँड निगेशन ऑफ फॉल्स म्हणजे ट्रू येणार. दोन्ही ट्रू आहेत याचा अर्थ हे ट्रू येणार. त्याच्या पुढचं निगेशन ऑफ आर, इफ अँड ओनली इफ पी, इफ देन निगेशन ऑफ क्यू. आर तर फॉल्स आहे, इथं वापरतोय. इफ अँड ओनली इफ पी आहे ते ट्रू आहे. इफ देन निगेशन ऑफ ट्रू, निगेशन ऑफ फॉल्स ते येणार ट्रू असेल. निगेशन ऑफ ट्रू ते येणार फॉल्स. हे दोन्ही ट्रू आहेत, त्यामुळे हे ट्रू येणार. ट्रू आणि फॉल्स. फर्स्ट स्टेटमेंट ट्रू, सेकंड फॉल्स असेल इफ देन मध्ये, ते फॉल्स येते. या पद्धतीने ते पूर्ण करायचं आहे. नेक्स्ट बघा त्याच्यातलं. आता याने बरंच त्याला वाढवायचा प्रयत्न केला. असू दे, आपण आपलं बेसिक लक्षात ठेवायचं, फक्त चिन्ह कुठली चुकवू नका.
असं दिलेलं आहे. पहिल्यांदा याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरून घेतोय. पी आहे ट्रू, क्यू पण ट्रू आहे, आर मात्र फॉल्स आहे. ट्रू, फॉल्स, ट्रू, फॉल्स. निगेशन ऑफ ट्रू ते येणार फॉल्स. अँड इथं निगेशन ऑफ ट्रू ते फॉल्स आहे. ट्रू अँड फॉल्स ते येणार फॉल्स. और इथं पण ट्रू अँड फॉल्स ते पण फॉल्सच येणार. सिम्प्लिफाय करत जायच फक्त, काय त्याच्यात अवघड नाही आहे जास्त. फॉल्स अँड हे फॉल्सच येणार याचं. और दोन्ही फॉल्स आहेत, हे पण फॉल्सच येणार. फॉल्स अँड फॉल्स हे फॉल्स. याचं फायनल आन्सर हे फॉल्स येणार. त्यामुळे बघून घ्या कशा पद्धतीनं आहे ते. नेक्स्ट एक्झाम्पल त्यातलं. असं दिलं म्हणजे त्याने काय काय वाटेल ते देऊयात, आपण आपलं बेसिक सोडायचं नाही, आपल्या बेसिक प्रमाणे व्यवस्थित कंटिन्यू करायचं. पी ट्रू आहे, क्यू सुद्धा ट्रू आहे, आर फॉल्स आहे. परत एकदा इथं पी क्यू आहे, त्यामुळे ट्रू ट्रू हे असेल, हे फॉल्स और फॉल्स. हे पहिल्यांदा व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून घेतलेले आहेत. आता यांचं सिम्प्लिफिकेशन करायचं आपल्याला. निगेशन ऑफ ट्रू ते येणार फॉल्स, निगेशन ऑफ फॉल्स येणार ट्रू. इथं दोन्ही ट्रू आहेत इफ देन, त्यामुळे ट्रूच येणार आहे. निगेशन ऑफ फॉल्स येणार ट्रू. हे रेकॉर्डिंग प्रोग्रेस मध्ये आहे म्हणून सांगायला तरी लागले, पण मला इथं दिसेन आलेलं आहे. आता 1 मिनिट फक्त. तर याच्या पुढे बघा, आता हे दोन्ही वेगवेगळे आहेत, अँड ऑपरेशन आहे, त्यामुळे हे येणार फॉल्स अँड ट्रू. और इथं ट्रू और फॉल्स आहे, त्याचं पण ट्रू येणार. हे असेल, याचं फॉल्स येणार. अँड ऑपरेशन आहे, और हे दोन्ही ट्रू आहेत इफ देन आहे, त्यामुळे ते ट्रू होणार. दिस इज इक्वल टू ट्रू. याचा फायनल आन्सर ट्रू येईल. त्याच्यातलं शेवटचं बघा काय दिलेलं आहे ते. निगेशन कंप्लीट ब्रॅकेटला निगेशन आहे, जरा काळजीपूर्वक बघा ते. निगेशन ऑफ पी अँड आर और यस इफ देन negation of q if and only if p and r. So this is equal to negation, तर ट्रूचं निगेशन येणार. आर फॉल्स आहे, यस सुद्धा फॉल्स आहे,
इफ अँड ओनली इफ पी ट्रू आहे आणि आर फॉल्स आहे हे असेल. सो दिस इज इक्वल टू निगेशन ऑफ ट्रू, त्याचं निगेशन येणार फॉल्स अँड फॉल्स. इथं फॉल्स इफ देन फॉल्स, इफ अँड ओनली इफ, ट्रू अँड फॉल्स. अँड ऑपरेशन आहे, दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, नाहीतर फॉल्स आहे. सो दिस इज इक्वल टू निगेशन ऑफ फॉल्स अँड फॉल्स, येणार फॉल्स. ऑर हे दोन्ही पण फॉल्स आहेत, इफ देन आहे म्हणजे हे होणार ट्रू, इफ अँड ओनली इफ फॉल्स. तर इथं फॉल्स ऑर ट्रू आहे. मग ऑरचं बेसिक काय, दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, नाहीतर ट्रू घ्यायचं इथं. मग हे असेल. सो दिस इज इक्वल टू निगेशन ऑफ ट्रू फॉल्स, दोन्ही फॉल्स असतील तर इफ अँड ओनली इफ त्याचा आन्सर ट्रू येतं. मग हे याचं फायनल आन्सर या पद्धतीने येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग. डायरेक्ट यांची निगेशन्स लिहायची आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही नॉट वापरू शकताय, इट इज अ नॉट ट्रू दॅट हे वापरू शकताय, इट इज अ फॉल्स दॅट असं पण वापरू शकताय. किंवा समजा एखाद्या वाक्यामध्ये ऑलरेडी निगेशन असेल म्हणजे नॉट वगैरे असेल तर ते काढून टाकायचं. बघूया काय काय आहे. पहिलं वाक्य सांगितलंय तिरुपती इज इन आंध्र प्रदेश. म्हणजे निगेशन काय येणार, नॉट वापरावं लागणार. किंवा इट इज अ फॉल्स दॅट तिरुपती इज इन आंध्र प्रदेश असं लिहावं लागणार. किंवा सरळ सिंपल नॉटचा जर वापर करायचा असेल, तिरुपती इज नॉट इन आंध्र प्रदेश हे असं लिहावं लागेल. मग काय अवघड नाही आहे जास्त त्याच्यामध्ये. दुसरं वाक्य बघा, 3 इज नॉट ए रूट ऑफ द इक्वेशन. हे नॉट तेवढं काढून टाका, वाक्य तयार होईल. 3 इज ए रूट ऑफ द इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 18. एवढं फक्त काढून टाकायचं आणि इथे लिहायचं वाक्य. 3 is a root of the equation x square plus 3x minus 18 equal to 0. Third, root 2 is a rational number. ह्याला तुम्ही असं लिहू शकता, root 2 is not a rational number. त्याच्या पुढं पॉलिगॉन ABCD इज ए पेंटॅगॉन, इज नॉट ए पेंटॅगॉन. एवढंच करायचंय. पॉलिगॉन ABCDE is not a pentagon. आणि शेवटचं स्टेटमेंट आहे 7 + 3 ग्रेटर दॅन 5 सांगितले. याला तुम्ही 7 + 3 ग्रेटर दॅन लिहायचं आणि असं त्याला कॅन्सल, इज नॉट ग्रेटर दॅन 5 असं लिहू शकताय. किंवा हेच तुम्ही असं पण लिहू शकताय, 7 + 3 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 5. त्याचं हे निगेशन हे सुद्धा चालेल. त्यामुळे हे निगेशन कशा पद्धतीने करतात ते पण बघून घ्या.